आत्ताच्या पोलीस भरतीमध्ये ईडब्ल्यूएसची कट ऑफ लिस्ट आहे ती सगळ्यात कमी आली। त्या तुलनेत एससीबीची कट ऑफ लिस्ट ही वरती आहे, ओबीसीची त्याच्यावरती आहे। त्याच्यामुळे जे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाचं, त्या आंदोलनाचं एक त्यानिमित्ताने एक तौलनिक अभ्यास केला जाऊ शकतो। मग तुम्हाला नेमकं कुठलं आरक्षण हवं आहे, कारण मेरिट लिस्ट आणि कट ऑफ लिस्ट जर बघितल्या तर ओबीसीची आहे, एससीबीसीची कमी आहे आणि ईडब्ल्यूएसची त्याच्याहून कमी आहे। म्हणजे मराठा समाजाला यापूर्वी आपल्याला माहिती आहे 8.5% क्वांटम मिळाला होता ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे, पण या वेगळ्या आरक्षणामुळे आणि या सगळ्या मागण्यांमुळे कुणबीतनंच पाहिजे वगैरे त्याच्यामुळे झालं का ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाचं उडालेलं आहे। सरकारने तसं जेआर काढून तसं सांगितलं आणि फक्त एससीबीसीतनंच आता मराठा समाजाला आरक्षण मिळतंय। त्याच्यामुळे ही सगळी कोंडी कशी झालेली आहे बघा। तर ते कोंडीचं उत्तर घेण्यासाठी आपल्यासोबत मराठा चळवळीचे खंदे समर्थक, अभ्यासक, म्हणजे त्यांचं पूर्ण करिअर जे आहे मराठा समाजासाठीच गेलेले आहे, म्हणून आपण त्यांचं जे निरीक्षण आहे ते खूप महत्वाचं आहे, ते आपण त्यांच्याकडे घेऊया। राजेंद्र कोंडरे सर आपल्यासोबत। कोंडरे सर, ही आकडेवारी तुम्ही स्वतः बघितलेली आहे। ईडब्ल्यूएस आरक्षणातनं यापूर्वी मराठा समाजाला बऱ्यापैकी रिप्रेझेंटेशन मिळायचं, 8.5% मी अगदी शासकीय आकडेवारी घेण्यात घेतली। आताची पोलीस भरती बघितली तर नाहीये, कारण शासनाने तसा जेआर काढलाय। फटका कुणाला आणि कसा बसलाय? नाही, ह्याचं थोडंसं डिटेल अभ्यास होण्याची आवश्यकता आहे। पूर्वी मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण होतं आणि त्याच्यात 7.5-8% जागा मिळत होती, वास्तव आहे। नंतर त्याची जागा ईडब्ल्यूएसची आता 10% एससीबीसी आरक्षणाने आलेली आहे आणि त्याच दरम्यान काही उमेदवारांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतं। त्यामुळं 10% एससीबीसी आरक्षणात मराठा समाज स्वतंत्र आहे, त्याच्यामध्ये समाजाअंतर्गतच मेरिट लागतं। ईडब्ल्यूएस मध्ये फक्त 76 जाती होत्या, त्या 76 जातीमध्ये इंटरनल मेरिट लागत होतं। आता जे लोक कुणबी प्रमाणपत्र काढतील त्यांचा 19%च्या ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश होईल आणि ओबीसी प्रवर्गात असलेले एकूण जातीमधले जेवढे उमेदवार विविध प्रकारच्या भरतीमध्ये भाग घेतील त्याच्यामध्ये इंटरनल मेरिट लागणार आहे आणि त्यामुळं ओबीसीचा जो कट ऑफ आहे तो सध्या हाय येतोय, तसा एससीचा पण हाय येतो आणि ईडब्ल्यूएसचा तुलनात्मक मराठा समाज त्यातनं बाहेर गेल्यामुळे आता ती जागा मुस्लिम कम्युनिटीतल्या काही जाती, लिंगायत असतील किंवा नॉन रिझर्व्ह कॅटेगरीमधले लोक जे आहेत ते त्याच्यामध्ये येतात, ओपन खुल्या प्रवर्गातल्या। आणि ब्राह्मण आणि मारवाडी जैन जे समाज आहेत किंवा शीख समाज हा सरकारी सेवेमध्ये विशेषतः पोलीस सेवेमध्ये येतच नाही, त्यामुळे तो कटाप आता 141च्या आसपास तो खाली आलेला आहे। याचा म्हणजे हे ईडब्ल्यूएस उडाल्यामुळे समाजाचा तोटा झाला, फायदा झाला, नेमकं काय निरीक्षण काय नोंदवलं तुम्ही अभ्यासात? नाही, तसं आता कसं आहे की एवढं मोठं आंदोलन उभं असताना मी एकट्याने अशा प्रकारचं मत व्यक्त करणं चुकीचं ठरेल, पण या बाबतीमध्ये आपल्या अनेक चॅनल्सवर झालेले जे इंटरव्ह्यूज आहेत किंवा बैठकांमध्ये मी ही भूमिका सांगितलेली आहे। आता काय झालंय की ईडब्ल्यूएस हे स्टेटमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आता बंद झालेलं आहे, पण सेंट्रलमध्ये ईडब्ल्यूएस हे मराठा समाजाला आजही लागू आहे। हे लागू आहे। महाराष्ट्रातल्या बऱ्याच सेतू केंद्रावरचे लोक मराठा उमेदवारांना सर्टिफिकेट देताना त्याला परत लावतात। तर ही माहिती निश्चितपणे घ्या की सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कोट्यातलं कुठलंही रिझर्वेशन जर त्याला ऑक्युपाय करायचं असेल तर ते मराठा समाजाला आजही ईडब्ल्यूएस म्हणून लागू आहे। आता राहिला प्रश्न एससीबीसीचं जे आरक्षण आहे ते सध्या हायकोर्टामध्ये चॅलेंज झालेलं आहे। त्याचबरोबर 1 जून 2004चा जो मराठा कुणबीचा जीआर आहे तो सुद्धा हायकोर्टामध्ये काही लोकांनी चॅलेंज केलेला आहे आणि या दोन्ही केसमध्ये आम्ही इंटरव्हेन होऊन समाजाची बाजू त्या ठिकाणी मांडतोय। आता प्रश्न असा आहे की सगळेचे सगळे मराठे जर कुणबी झाले तर ती जी बस आहे त्या बसमध्ये मोठी स्पर्धा तयार होईल आणि त्याच्यातून काय निष्पन्न होईल याला काही काळ जावा लागेल, त्यामुळे याची वाट बघणं संयुक्तिक ठरेल असं मला वाटतं। पण आताची जी आकडेवारी पोलीस भरतीची ती काय सांगते? या आकडेवारीनं स्पष्ट दिसतंय सर्वात कमी मेरिट ईडब्ल्यूएसचं आहे, नंतर एससीबीसी म्हणजे जे मराठा समाजाला आरक्षण मिळालंय राज्यात, आणि ओबीसीचं मेरिट ऑलरेडी हाय आहे एससीबीसी पेक्षा। मग तौलनिक अभ्यास कसा करणार याचा? समाजाने कुठलं आरक्षण घ्यावं तुम्हाला काय वाटतं? बघा, हा विषय एवढा जटिल आहे की कुठली एक बाजू धरावी आणि ती लोकांना सांगावी त्याचा फॉलो करावा अशी परिस्थिती आज नाही। परिस्थिती अशी आहे की समाजातल्या जे काही जाणकार लोक आहेत, जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, शिक्षण क्षेत्रातले लोक आहेत, यांनी याचा सगळा तौलनिक अभ्यास करून त्याचा एक रिपोर्ट लोकांसमोर संयुक्तिकरित्या आणणं गरजेचं आहे।
विनाकारण मी काहीतरी सांगायचं त्याच्यावर लोकांनी काहीतरी बोलायचं त्यापेक्षा ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि मग ह्या अभ्यासातून आज रोजी मराठा समाजाला कोणते मार्ग आहेत तर एक एससीबीसी आरक्षण, दुसरं कुणबी म्हणून आरक्षण. कुणबी हे पहिल्यापासून मिळत होतं, त्याचं प्रमाण काही आता मधल्या काळामध्ये वाढलं, पण हे पहिल्यापासून आहे महाराष्ट्रामध्ये. तर पूर्वी जे 3 मार्ग होते आम्हाला, ईडब्ल्यूएसचा होता, ओबीसीतल्या 19% होता आणि खुल्या प्रवर्गातल्या जागांमध्ये होता. आता तो ईडब्ल्यूएसचा बंद झाल्यामुळं आता एससीबीसीचा ओपन झालेला आहे. आता हायकोर्टामध्ये काय होतंय ह्या सगळ्या प्रश्नांवर हा प्रश्न त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळं मराठा समाजाला आगामी काळामध्ये कुणबी म्हणून जे काही आता आरक्षण मिळतं ते टिकवण्यासाठी सुद्धा न्यायालयीन संघर्ष करावा लागेल आणि एससीबीसीचं आरक्षण जे 10% मिळालेले ते टिकवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागेल. ही 2 आव्हानं आता समाजापुढे आहेत. पण एक जर कट ऑफ लिस्ट बघितली तुम्ही पोलीस भरतीची सगळ्या जिल्हावार, तर त्याच्यातनं स्पष्ट दिसतं आहे तर ओबीसीचं मेरिट ऑलरेडी ओपनचं थोडंफार कमी जास्त येतंय. आता जी मागणी पुढे येते की ओबीसी मधनच पाहिजे, कुणबी मधनच पाहिजे, ईडब्ल्यूएस होतं ते उडालं आता. मग या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे? शासन आहे नेमकं काय? नाही, आता कसं आहे की ज्या वेळेस कायद्यामध्ये एससीबीसी आरक्षण ज्यावेळेस लागतं तेव्हा नॉन रिझर्व्ह कॅटेगरीमधनं ऑटोमॅटिकली तो समाज बाहेर जातो, म्हणजे ईडब्ल्यूएस मध्ये बाहेर जातो. प्रश्न काय आहे, आता 19% जे आरक्षण आहे ते ओबीसीसाठी सगळ्या जातींना लागू आहे. त्या जातीतले जेवढे उमेदवार भाग घेतील, मग त्याच्यामध्ये मराठा समाजातला जो कुणबी प्रमाणपत्र घेतलेला तो सुद्धा मेरिटला टॉप जाऊ शकतो. कुंभार समाजाचा छोटा घटकातला माणूस सुद्धा टॉप. ती गुणांची स्पर्धा आहे आणि ही विद्यार्थ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे की तुम्ही जरी तिथं गेलात तरी तिथली जागा तुम्हाला लगेचच्या लगेच मिळेल असं नाही. त्याच्यासाठी जे इंटरनल मेरिट आहे त्या मेरिटमध्ये तुम्हाला ते क्वालिफाय करण्याची आवश्यकता आहे. थोडक्यात ओबीसीची बस ऑलरेडी फुल आहे, बरोबर ना सर? नाही, फुल म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं की जे 19% आरक्षण आहे ते जे शरद पवार साहेबांनी 23 मार्च 94ला 16चं 30 केलेलं आहे ते गणित जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आरक्षणाचा तिढा महाराष्ट्रातला सुटणार नाही. आता तुम्ही आव्हान काय कराल समाजाला? आता ज्या मेन डॉक्टरांनी ऑपरेशन किचकट करून ठेवलंय ना त्यांचं मार्गदर्शन महाराष्ट्रातला गरजेचं आहे की तुम्ही कसं सोडवणार. त्यांनी पेशंट बिघडवलेला आहे. पेशंट आता ज्यांनी पेशंट बिघडवलं त्यांनी दुरुस्त करायचं. तो आम्हीच दुरुस्त करायचं झालं की त्यांचे सगळे चाहते नाराज होतात. मुळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणावर सगळे राजकीय लोक गोड बोलतात आणि गोल गोल बोलतात. मला काय म्हणायचंय, हे प्रश्न इथं तुम्हाला मिळू शकतं किंवा नाही मिळू शकतं सांगून मोकळे व्हा ना. कशाला महाराष्ट्राला लटकट ठेवतात? सगळ्यांच्या दारावर आता मोर्चे जात आहेत, कुठला नेता कुठली भूमिका सांगायला तयार नाही. सरळ आणि स्पष्ट आहे की जर ओबीसीत आरक्षण द्यायचं असेल मराठा समाजाला तर त्या 19% द्यावं लागेल. मग 19% द्यायचं आहे तर तयारी असेल तर तुम्हाला 19 मधलं कोणाचं तरी कमी करावं लागेल. हे कोणताही राजकीय नेता बोलत नाही ना. आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकही आमदारात दम नाही की ते 19% कमी करून दाखवायचं. हा प्रश्न न्यायालयाशिवाय सुटणार नाही. आणि न्यायालयाने आज जो सर्वोच्च न्यायालयाने काल निर्णय दिला त्याचं मी स्वागत याच्यासाठी करतो की आरक्षण प्रक्रियेचा वर्षानुवर्ष लाभ घेणारा घटक क्रिमी लेअर हा बाहेर हे भारतीय आता जे SC/STचं आरक्षण आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला अतिशय समर्पक निर्णय न्यायालयाने दिलेला आहे, त्याचं देखील मी स्वागत करतो. दुसरं असं मग काल जो निर्णय खरं तर एक बेंचमार्क आहे माझ्या दृष्टीने. आपण विषयांतर होईल पण हे गरजेचं आहे महाराष्ट्राला किंवा सगळ्या देशाला समाज बांधवांना करण्याचं. म्हणजे यापूर्वी SC/ST आरक्षणाला क्रिमी लेअर लागत नव्हतं, पण काल गवई जे चीफ जस्टिस मधले ते पूर्ण बेंच मधले जे मुख्य न्यायाधीश त्यांनी स्पष्ट सांगितलं की इथंही जो पिछडा समाज आहे त्यातला जो क्रिमी लेअर आहे तो वेगळा केला पाहिजे. मी हे सगळ्यात महत्वाचं. आणि दुसरं सब कॅटेगरायझेशनला परवानगी दिली, मान्यता दिली जी महाराष्ट्रात ऑलरेडी आहे. NTA ABCD माहिती आपल्याला. तसंच SC/ST नव्हती ती आता होणार आहे. त्याला विरोध होईल काही घटकांकडनं, मान्य आहे, पण त्याच्यातही ते मिळालं पाहिजे ना. ओबीसीसाठी आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने न्यायमूर्ती रोहिणी कमिशन नेमलेलं आहे आणि 27% ओबीसीचे ऑलरेडी 4 तुकडे करून ते राष्ट्रपतीच्या मंजुरीला पाठवलेत. त्याच पद्धतीने SC/STचे सुद्धा सब क्लासिफिकेशन होण्याची का गरज आहे तर ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आरक्षण ज्या हेतूने तुम्ही लागू केलंय तर त्या समाजातला दुर्बल घटक हा समाजाच्या व्यवस्थेमध्ये आला पाहिजे. मग समाजाच्या व्यवस्थेत आल्यानंतर त्या प्रवर्गातला सुद्धा अंतर्गत त्यातला क्रिमी लेअर तो खाऊन राहिला. आयचं पोरग आयच होतं, गरीबाचं पोरग गरीबच. काय ह्याच्यामध्ये नेमकी की आरक्षण अंमलबजावणी शासन करतं पण त्याचा धोरणात्मक गेल्या 75 वर्षामधला आपल्याला जो इफेक्ट मिळायला पाहिजे तो त्या प्रमाणात दिसला नाही. त्यामुळे तशा अर्थाने सामाजिक समता प्रस्थापित झालेली नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो दिलेला आहे
तो निर्णय SC ST मधल्या वंचितांना न्याय देणारा ठरेल याच्यामध्ये मला निश्चितपणे आश्वासक चेहरा वाटतो. फक्त आता ती राज्य सरकारांनी डेअरिंग करायला पाहिजे, कारण आरक्षणाचा कोणताही विषय कोणत्याही पद्धतीने हाताळला तर कोणता ना कोणता घटक नाराज होतो आणि त्याचं राजकीय व्यवस्थेमध्ये फायदा का तोटा ह्याच्या गणितावर ती सगळी गणितं आखलेली असतात. म्हणजे खरं तर कोंढरे साहेबांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी किमान भूमिका घेऊन तरी बोलले, भलेही नाव घेतलं नसेल पण त्यांना काय बोलायचं ते सगळ्यांना कळलेलं आहे. म्हणजे आता तरी संबंधितांनी ह्या भूमिकेचा पुनर्विचार करावा आणि साकल्याने विचार करून जे मिळतंय ते कसं टिकेल याच्याकडे पाहावं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.